नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम आतली बातमी। खरं तर देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं फिरतंय। महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्यात। अवघ्या 2 दिवसामध्ये तिसरा टप्पा, त्यानंतर 13 तारखेला चौथा आणि 20 तारखेला महाराष्ट्रातला शेवटचा आणि 5वा टप्प्याची निवडणूक होते। आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये चौथ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये या निवडणुका होत आहेत। खरं तर लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते 4 जूनला येणार आहेत। त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये नवीन सरकार या देशामध्ये स्थापन होईल। 15 जून पर्यंत हा सगळा कार्यक्रम जो आहे निवडणुकांचा, नवीन सरकार स्थापन होण्याचा, हा सुरू राहणार आहे। मात्र त्याचबरोबर पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन महाभारत सुरू होणार आहे, एक नवीन रणसंग्राम सुरू होणार आहे आणि त्या रणसंग्रामाचं नाव असणार आहे विधानसभा निवडणूक। खरं तर लोकसभा निवडणूक सुरू असतानाच विधानसभेच्या अनुषंगाने देखील मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। विद्यमान आमदार असतील किंवा त्या मतदारसंघातले इच्छुक असतील, यांनी आपली मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। खरं तर पुढच्या काही भागांमध्ये आपण उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधानसभांच्या बाबत आणि आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशी मोर्चे बांधणी सुरू आहे याबाबत आपण बोलणार आहोत। तिथले जे इच्छुक आहेत, विद्यमान आमदार आहेत, ते कशी तयारी करतायत, त्यांना किती फटका बसणार आहे, काय गणित झालं लोकसभेला तर त्यांना फटका बसेल, त्यांच्या चांगलं असेल, त्यांच्या बाजूने असेल, याबाबत बोलणार आहोत। मात्र आज आपण बोलणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत। त्यामध्ये 3 भाजपचे, म्हणजे शहरातले जे 3 विधानसभा मतदारसंघ आहे, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, इथे 3ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत। नाशिक ग्रामीण अर्थातच देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज आहेर या आमदार आहेत। सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत। तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खोसकर, हिरामन खोसकर हे आमदार आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर महायुतीकडून शिवसेनेला ही जागा सोडण्यात आलेली आहे, अर्थात शिंदे गटाला। मात्र शिंदे गटाचा एकही आमदार या विधानसभा मतदारसंघामध्ये नाही। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून ही जागा लढवली जाते महाविकास आघाडीमधून आणि ठाकरे गटाचाही एकही आमदार या मतदारसंघामध्ये नाहीये। या मतदारसंघामध्ये खरं तर देवळाली विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा किंवा शिवसेनेचा हा पूर्वापार बालेकिल्ला राहिलेला होता। मात्र याच विधानसभा मतदारसंघातून आता हेमंत गोडसे हे त्या भागात त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे आणि त्या भागातलेच ते असल्यामुळे, तिथे त्यांचं नातं असल्यामुळे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे किंवा त्यांना किती मतदान पडतंय याचा परिणाम हा भारती पवार यांच्यावर होणार आहे। हे जरी झालेलं असलं तरी आपण एकूणच काय परिस्थिती आहे, काय काय महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे उमेदवार कोण आहेत, महत्त्वाचे चेहरे कोण आहेत, याबाबत आपण बोलणार आहोत। खरं तर राजाभाऊ वाजे हे जे आहेत हे सिन्नरचे माजी आमदार आहेत। माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये सरळ सामना या मतदारसंघामध्ये होत आलेला आहे। 2009ला राजाभाऊ वाजे यांचे वडील हे त्यांच्या विरोधात होतं माणिकराव कोकाटे यांच्या। 2014ला राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव यांचा पराभव केलेला होता। मात्र आता राजाभाऊ वाजे हे उमेदवार असल्यामुळे सिन्नर तालुक्यातली परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या सिन्नरचा माणूस आता खासदार होणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या गटातले देखील आणि राजाभाऊ वाजे यांच्या गटातले देखील आणि जे 2 महत्त्वाचे जात समूह आहे, या दोन्ही जात समूहातले लोक जे आहेत ते आता राजाभाऊ वाजे यांच्या मागे उभे राहत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून देखील थोडीशी ढील दिली जात आहे राजाभाऊ वाजेंना, असं देखील बोललं जात आहे। कारण की त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते, त्यांचे मानणारे समर्थक हे देखील राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये जर राजाभाऊ वाजे हे खासदार म्हणून निवडून गेले तर माणिकराव कोकाटे यांचा सिन्नरमधला जो रस्ता आहे विधानसभेचा तो खूप मोठ्या अर्थाने हा सोपा होऊ शकतो, कारण की त्यांच्या समोर मग तगडा उमेदवारच नसणार आहे। आणि दुसरी गोष्ट, राजाभाऊ वाजे यांना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मदत केल्याची परतफेड म्हणून राजाभाऊ वाजे यांचे जे समर्थक आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या मागे उभे राहू शकतात। अशी सगळी परिस्थिती सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। दुसरीकडे आपण नाशिक शहरामध्ये जर आलो तर नाशिक शहरामध्ये नाशिक मध्य हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला खूप मोठी आशा आहे। कारण की या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय
त्यासोबत मुस्लिम मतदार आहे आणि ज्या पद्धतीने देशामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, NRC असेल, CAA कायदा असेल, यामुळे मुस्लिम समाज हा मोदींच्या विरोधात मतदान करणार असं बोललं जात आहे। तर दुसरीकडे संविधान बदलाची जी चर्चा सुरू आहे, 400 पारच्या घोषणेमुळे ही चर्चा सुरू आहे, त्यामुळे मागासवर्गीय समाज किंवा एक आंबेडकरी समाज जो आहे तो सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे लीड मिळेल, ज्या उमेदवाराला लीड मिळेल त्याचा सरळ सरळ फटका हा विधानसभेवर देखील बसणार आहे। या मतदारसंघातून माजी आमदार असलेले वसंत गीते हे ठाकरे गटाकडून तयारी करतायत, तर दुसरीकडे या ठिकाणी विद्यमान आमदार असलेल्या देवयानी फरांदे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, कारण की देवयानी फरांदे या 2 वेळेपासून या मतदारसंघाच्या आमदार आहेत, त्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि कदाचित तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिपदाचा रस्ता मोकळा होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। मात्र या ठिकाणी वसंत गीते हे चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेले आहेत, राजाभाऊ वाजे यांना जास्तीत जास्त लीड मिळवून द्यायची असा त्यांचा मानस आहे। त्यासोबत या मतदारसंघामध्ये असलेला मोठ्या संख्येने असलेला जो OBC समाज आहे तो भुजबळांची उमेदवारी कट झाल्यामुळे किंवा भुजबळ थांबल्यामुळे हा OBC समाज देखील पुन्हा एकदा वसंत गीते यांच्या माध्यमातून राजाभाऊ वाजे यांच्या मागे उभा राहू शकतो। त्यामुळे राजाभाऊ वाजे किंवा हेमंत गोडसे या दोघांपैकी कोणाला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामधून लीड मिळते याच्यावरती पुढचं विधानसभेचं गणित अवलंबून आहे। जर राजाभाऊ वाजे यांनी या मतदारसंघातून लीड घेतली तर वसंत गीते यांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये 10 वर्षानंतर कमबॅक करण्यासाठी खूप चांगली संधी असल्याचं देखील बोललं जात आहे। तर नाशिक शहरातच नाशिक पश्चिम हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी 2014 साली जेव्हा सगळे पक्ष वेगळे लढले होते तेव्हा शिवसेनेकडून उमेदवारी केलेली होती। सुधाकर बडगुजर यांनी 2019 साली देखील हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा किंवा शिवसेनेने एकूण मागणी केलेली होती। अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी असताना सिडको आणि सातपूर या भागामध्ये शाखांच्या माध्यमातून जी संघटना शिवसेनेने किंबहुना ठाकरे गटाने उभी केलेली आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त लीड हे राजाभाऊ वाजे यांना जर सुधाकर बडगुजर यांनी मिळवून दिलं तर नक्कीच सीमा हिरे यांचा जी वाट आहे विधानसभेची ती खडतर होऊ शकते। सीमा हिरे यांना हा खूप मोठा सेटबॅक असेल असं देखील बोललं जात आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे तिथले जे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे काहीसे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि अशाच परिस्थितीत दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट या तिघांची एकत्रित ताकद मिळून जो नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे, सिडको भाग असेल, सातपूर भाग असेल, इथे काहीसा स्ट्रॉंग वाटताना दिसून येतोय। सुधाकर बडगुजर यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तब्बल 17 ते 18 हजाराचं मतदान घेतलेलं होतं। बाजूच्या प्रभागामध्ये देखील त्यांनी दिलेले जे उमेदवार होते श्याम साबळे त्यांना देखील लक्षणीय मतदान पडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, म्हणजे अगदी 10 हजाराच्या जवळपास त्यांना मतदान मिळालेलं होतं। त्यामुळे सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभेतून किती लीड मिळवून देतात याच्यावर देखील गणित हे विधानसभेचं जे गणित आहे ते मांडलं जाऊ शकतं। तर तिसरीकडे नाशिक मधला जो देवळाली मतदारसंघ आहे किंवा नाशिक लोकसभेतला जो इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये हिरामन खोसकर यांच्या समोर खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। खरं तर हिरामन खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत, मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हिरामन खोसकर हे राष्ट्रवादीमध्ये होते, ते छगन भुजबळ यांच्या जवळचे मानले जात होते आणि त्यामुळे हिरामन खोसकर आता जरी महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये प्रचारामध्ये दिसत असले तरी सुद्धा हिरामन खोसकर किती काम महाविकास आघाडीचं करतील हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। आणि अशा परिस्थितीमध्ये जर या ग्रामीण भागामध्ये जो रोष एक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे किंवा आदिवासी बांधवांमध्ये जो रोष आहे त्याचा परिणाम म्हणून जर राजाभाऊ वाजे या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने जर लीड घेतली तर हिरामन खोसकर यांचा देखील जो रस्ता आहे तो बिकट होऊ शकतो, त्यांची वाट बिकट होऊ शकते। अशाच परिस्थितीमध्ये तिथेच काँग्रेसचे एक युवा कार्यकर्ते असलेले लकी जाधव हे खूप चांगल्या प्रकारे तयारी करतायत, ते महाविकास आघाडीचा खूप जोरदार प्रचार करतायत। अशा परिस्थितीमध्ये या 2 काँग्रेसच्याच नेत्यांमध्ये म्हणजे एक आमदार आणि एक भविष्यातले इच्छुक यांच्याच मध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी एक मोठं स्पर्धा लागल्याचं दिसून येत आहे आणि या स्पर्धेमध्ये विजय कोण होणार त्यावरती पुढच्या विधानसभेचं तिकीट कोणाला मिळणार, उमेदवारी कोणाला मिळणार हे ठरणार आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये
विरोधक किंवा आता विद्यमान असलेल्यांमध्ये नव्हे तर आत्ताचे विद्यमान आणि भविष्यातले इच्छुक यांच्यामध्येच ही लढत होणार असल्याचं किंवा जास्तीत जास्त लीड कोण मिळवून देतं यावरती हे सगळं गणित अवलंबून आहे। तर तिसरीकडे नाशिकचा जो पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे, इथे राहुल टिकले हे भाजपचे आमदार आहेत। तर इथे दुसरा विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी जी आहे ती काहीशी कमजोर आहे। भाजपचा इथे कोर वोटर असल्याचं मानलं जातं। मात्र या मतदारसंघामध्ये कदाचित हेमंत गोडसे यांना चांगली मदत होऊ शकते। हेमंत गोडसे हे या मतदारसंघातून भाजपचा जो कोर वोटर आहे तो मोदींना पाठिंबा देण्यासाठी हेमंत गोडसे यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबू शकतो असं बोललं जात आहे। त्यामुळे राहुल टिकले यांचा जो रस्ता आहे तो काहीसा सोपा आहे। मात्र जास्तीत जास्त लीड म्हणजे सिन्नरमध्ये जो राजाभाऊ वाजे यांना लीड मिळणार आहे त्याचं काउंटर करण्यासाठी नाशिक पूर्व मतदारसंघावरती महायुतीचं हे लक्ष असणार आहे। त्यामुळे इथून जास्तीत जास्त लीड कसं मिळवून देता येईल ही जबाबदारी राहुल टिकले यांच्यावरती असणार आहे। आणि यातूनच खऱ्या अर्थाने पुढच्या विधानसभेची जी गणितं आहेत ती आता मांडली जाऊ लागलेली आहेत। आपल्याला काय वाटतं यातून भविष्यामध्ये जे विधानसभेचं गणित आहे ते कसं सोपं होणार आहे किंवा यातून कुठल्या उमेदवाराला फायदा होणार आहे, कुठल्या बाजूला म्हणजे महायुतीला किंवा महाआघाडीला महाविकास आघाडीला फायदा होणार आहे याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यासोबत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा। धन्यवाद।